राम राम मंडळी, मागच्या पार्टमध्ये तुम्ही हे सगळं पाहिलंच होतं. ये हाथ हमको दे दे ठाकुर। मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. मैं बर्बाद होना चाहता हूँ। आता पाहू अजून पुढे काय काय होते. नाशिकला तर आलो, पण इथून आता पुढे कुठं जायचं कुठं नाही म्हटलं काहीच माहित नाही आम्हाला. हे आता टायमावर ठरवू लागले म्हणजे यांची प्लॅनिंग पहा तुम्ही. मला तर माहितच नाही बिलकुल. हे हे आता पाहू लागले टायमिंग वगैरे, म्हणजे काय बोलाव काय आता तुम्हाला. आता इथून पुढे कुठे जायचं हे तर आमच्यासाठी एक मिस्ट्रीच होती, पण ते लवकरच सॉल्व्ह झाली. कारण की आमचं टायमावर ठरलं आता त्र्यंबकेश्वरला जायचं. मग काय पकडला एक ॲटोन, त्याच्यात भरले अर्धा डझन पोट्टेन. आम्ही निघालो आता त्र्यंबकेश्वरकडे. आता साला आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो होतो, पण आम्हाला रूमच नव्हती भेटत. भाई आम्ही 1-2-1-1.5 किलोमीटर फिरलोच नाही रूम पाहायसाठी. भाई रूमच नाही ना, आम्हाला फक्त फ्रेश व्हायचं आंघोळ वगैरे करायची, मग निघायचं आम्हाला दर्शनाले. त्याचे पण राजा 1500 रुपये म्हणू लागले. म्हटलं असे असते का राजा? डेपोत चाल ना, मला चालते. कुठं झोपाले कुठं पाहिजे आपल्याला, आंघोळ वगैरे करायला पाहिजे. 50 रुपये बकेट. हा, आंघोळीची पैशाचं काही नाही, पण असेच पैसे वाचवाच आम्ही तो काढलो, नाही येणं नसतं झालं. तुम्ही म्हणसाल पैशाला पाहू लागलो, आम्ही पैशाला नाही पाहू लागलो. तर 1-1.5 घंटा हिंडून आमच्या पायाची वाट लावून शेवटी आम्हाला आमच्या बजेटची रूम सापडली. तर मग काय फटाफट घुसलो आम्ही आमच्या रूम मध्ये, फटाफट डेला बॅगा फेकून आणि फटाफट आम्ही पसरलो. तर पसरल्यानंतर सकाळी आरामात उठलो. बरं फटाफट नाही उठलो, तर उठल्यानंतर तुम्हाला एक व्ह्यू दाखवा म्हटलं आपल्या बाल्कनीचा काय खतरनाक आहे. तर ते तुम्हाला दाखवतो मी पुढच्या पार्टमध्ये. आणि त्याच्यासोबत हे पण दाखवतो की आम्ही मंदिरात गेल्यानंतर आमच्यासोबत असं काय घडलं की पोलिस आली या लागलं. त्यासाठी तुम्ही फॉलो करायला मात्र विसरू नका.